नमस्कार. एप्रिल 2016 मध्ये आलेल्या सैराट या मराठी चित्रपटाने अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावले होते. हा चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास 10 वर्षे पूर्ण झाले असून देखील या चित्रपटाची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विक्रमी गाठली आणि आजही प्रेक्षकांच्या मनावर घर करून आहे. मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरलेला सैराट हा चित्रपट अजूनही प्रेक्षकांच्या काळजाच्या जवळचा विषय आहे. आरची व पारशाच्या जोडीने अवघ्या जगाला याड लावलं होतं, परंतु या चित्रपटातील एका महत्त्वपूर्ण पात्राने या जगाचा कायमचा निरोप घेतला. चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ते अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती. मित्रांनो, ते ज्येष्ठ मराठी अभिनेते म्हणजेच रामचंद्र धुमाळ. रामचंद्र धुमाळ यांनी सैराट या चित्रपटात एक महत्त्वाचे पात्र साकारले होते, परंतु त्यांचे पुण्यामध्ये निधन झाले आहे. वयाच्या 71व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी फॅन्ड्री, सैराट, बोनसाय, छत्रपती शासन, बॅलेन्स आणि वाघेऱ्या अशा अनेक चित्रपटात काम केले. तसेच सिक्रेट गेम्स या वेबसिरीजमध्येही त्यांनी भूमिका साकारली होती. धुमाळ काका या नावाने ते प्रसिद्ध झाले होते. त्यांना चित्रपटात उशिरा काम करण्याची संधी मिळाली, मात्र त्यांनी या संधीचं सोनं केलं होतं. तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे या दिग्गज अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली. नवनवीन अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.